एक तर असा कडक उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये जेवणच करायचं मन होत नाही आणि त्याच भाज्या खायचं तर बिलकुलच मन होत नाही. आज मी मस्त तुमच्यासोबत चुंपुऱ्याच्या पानाची म्हणजे आळूच्या पानाची भाजी शेअर करणार आहे. ही भाजी खायला खूप भारी लागते, बनवायला अगदी सोपी आहे आणि तुम्ही आळूच्या पानाच्या तर वड्या खूप वेळेस खाल्ल्या असतील, गरगट्टही खाल्ला असेल, पण या पद्धतीने बनवलेली आळूच्या पानाची भाजी कधीच खाल्ली नसेल. नक्की तुम्ही तुमच्या घरी ट्राय करू शकता. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूया. तर इथं मी घेतलं एक वाटी भरून बेसन पीठ, ज्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतले, अर्धा चमच्याला थोडासा कमी ओवा घातला, तसंच थोडीशी कोथिंबीर घातली. सोबतच इथं आता आपल्याला काही पावडर मसाले घालायचे, ज्याच्यामध्ये मी घालून घेतली होती अर्धा चमचा लाल मिरची पावडर, सोबतच मी घातलेलं होतं चिमूटभर हळद पावडर, सोबतच घातला होता कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ. आता या सर्व जिन्नस घातल्यानंतर याच्यामध्ये मी घातलेलं होतं चमचाभर कुकिंग ऑइल, म्हणजे आपलं जे भाजीला वापरतो ते तेल घालून घेतलं आणि सर्व पीठ मस्त छान असं हाताने मिक्स करून घेतलं. म्हणजे काय तर जे मसाले घातलेले आहेत ना पिठामध्ये तर सगळीकडे लागून जातात. नंतर थोडंसं पाणी घातलं आणि ह्याचं पीठ मळून घेतलं. जसं की आपण भज्याला पीठ मळतो त्या पद्धतीने याचं पीठ मळून घ्यायचं. छान असं मऊसूत पीठ मळून घ्यायचं. पीठ लई जाडसर नाही आणि लई पातळही नाही, मिडियम असायला हवं. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने. आता इथं घ्यायचे कवळे कवळे आळूचे पानं, जे स्वच्छ धुवून आणि पुढचा शेंडा काढून घ्यायचे. नंतर या पद्धतीने आळूच्या पानावर हे पीठ लावून घ्यायचं. व्यवस्थित चारी बाजूनी सगळीकडून हे आळूच्या पानाला पीठ लावायचं. नंतर या आळूच्या पानाची घडी घालायची. या पद्धतीने घडी घालून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता कशी घडी घातलेली आहे. तर बाकीच्या आळूच्या पानाचेही पीठ लावून अशाच घड्या घालून घ्यायच्या. आता लगेच गॅसवर तवा ठेवून घ्यायचा आणि तव्यावर चमचाभर तेल घालून घ्यायचं. तवा छान गरम झाल्यानंतरच तव्यावर तेल घालायचं. तेल घातलं की लगेचच इथं चारी बाजूनी तव्याला तेल पुसून घ्यायचं. उलताण्याने सगळीकडून तव्याला तेल लावून घ्यायचं. आता ज्या आपण आळूच्या पानाच्या घड्या तयार केलेल्या आहेत त्या घड्या इथं ठेवून घ्यायच्या. तर इथं 5 मिनिमम इथं घड्या बसत आहेत, तर 5ही मी इथं ठेवून दिलेल्या आहेत. आता या छान उलटपुलट करून मस्त लालसर रंगावर घड्या भाजून घ्यायच्या. तर वड्या म्हणू शकता, घड्या म्हणू शकता. तर या आमच्याकडनं मराठवाड्यात बघताल तर जास्त वाफेवरच्या आळूच्या पानाच्या वड्या बनवल्या जात नाहीत. बऱ्याच ठिकाणी जसं कोथिंबीर वडी बनवली जाते तशीच आळूच्या पानाची वडी बनवली जाते. पण आमच्या इकडं मराठवाड्यात आमच्या गावाकडं आळूच्या पानाच्या वड्या या पद्धतीनेच बनवल्या जातात. झटपट बनवून तयार होतात आणि खायलाही टेस्टी लागतात. आता तुम्हाला डायरेक्ट असाच भाकरीसोबत या वड्या खायच्या असतील तर तुम्ही खाऊ शकता. तर आज मला या वड्याची छान भाजी बनवायची आहे. तर उलटपुलट करून छान मी इथं या वड्या भाजून घेतलेल्या आहेत. तर भाजलेल्या वड्या एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर आता आपण वड्याच्या भाजीची तयारी करून घेऊ. ज्याच्यासाठी खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून फिरून घेतलं. आता लगेच गॅसवर कढाई ठेवून घेतली. कढाईमध्ये तेल घालून घेतलं. तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त घालू शकता. तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये चिमूटभर जिरे घालून घेतले. जिऱ्यासोबत 2-4 पाकळ्या लसणाच्या ठेचून घातल्या. सोबतच आता जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण इथं घालून घेतलं. लसणाची आणि जिऱ्याची सुरुवातीला फोडणी दिल्यानंतर भाजीला टेस्ट आणखीनच भारी येते. तयार केलेला मसाला घातल्यानंतर याच्यामध्ये मी आता चमचाभर घरगुती काळा मसाला, सोबतच 1 चमचा धना-जिरा पावडर, चिमूटभर गरम मसाला या सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतल्या आणि इथं पाणी घालून घेतलं. तर भाजी खूप जास्त करायची नाही, 2 माणसापुरतीच करायची आहे. त्याच्या हिशोबाने मी इथं पाणी घालून घेतलं. जर तुम्हाला ही भाजी थोडी जास्त करायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, थोडंसं बेसन म्हणजे जे फुटाणे असतात ना ते फुटाणे भाजून त्याचं पीठ करून घालू शकता किंवा
सोबत बाजरीचं पीठ भाजून घालू शकता किंवा जे विसुरा असतो का तो विसुराचं पीठ देखील या आमटीत घालू शकता. तर मला थोडी करायची म्हणून बाकीचे जिन्नस घालायची गरज पडली नाही कारण मसाल्यानेच ही जी भाजी आहे ती छान घट्टसर झालेली आहे. तर आता तुम्हाला पीठ वगैरे घालायचं नसेल तर मग खोबऱ्याचं त्याचं प्रमाण थोडंसं वाढून घाला. तर इथं भाजीला उकळी फुटली की लगेचच ज्या आपण वड्या तयार केल्या त्या कट केल्या आणि इथं भाजीमध्ये घालून घेतल्या. वड्या भाजीमध्ये घालून घेतल्यानंतर छान 5-6 मिनिट भाजी शिजवून घेतली आणि 5-6 मिनिटानंतर मस्त अशी आपली भाजी इथं तयार झाली. आता गॅस पूर्ण बंद केला आणि छान भाजी रशी उतरून दिली. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि टेक्स्चर देखील किती भारी आलेला आहे आणि ही भाजी खायला ना एक नंबर लागते. मासवड्यासारखीच या भाजीला देखील टेस्ट येते पण झटपट बनवून तयार होते. तर वरतून कोथिंबीर घालून घेतली आणि मस्त अशी आपली सुंदर टेस्टी आळूच्या पानाची भाजी तयार झाली. तुम्ही तुमच्या घरी नक्की एकदा ट्राय करू शकता. चपाती, भाकरी, भाजी कशासोबत खायची त्याच्यासोबत खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की अभिप्राय कळवा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ